सर्वांना नमस्कार मित्रांनो. मी हाडके सर. मित्रांनो, बी-एड सी-ई-टी सेलने आज अखेर आपला जो काही निकाल आहे एंट्रन्सचा, तो जाहीर केलेला आहे. सकाळ-सकाळ आज हा निकाल जाहीर झालेला आहे. बरेच दिवस वाट पाहत होता मित्रांनो तुम्ही, की बी-एड एंट्रन्स जे काही आम्ही बी-एडसाठी प्रवेश परीक्षेसाठी जी काही परीक्षा दिली होती, त्याचा जो काही स्कोअर कार्ड आहे, ती कधी लागणार? आणि मित्रांनो, या अगोदर 8 दिवसापूर्वी काय लागलं होतं, तर तुमचं जे काही हे होतं उत्तरपत्रिका ती तुम्ही चेक करू शकत होता. परंतु आता जे काय आहे ते आता तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड उपलब्ध झालेलं आहे. ते कशा पद्धतीने तुम्ही स्कोर कार्ड तुमचा स्कोर पाहायचा, नेमकं कशा पद्धतीने मार्क ज्यावेळेस तुम्ही अगोदर चेक केले असतील तुमचे क्वेश्चन आणि आता काय फरक पडलाय, तर निश्चितपणाने फरक पडलेला आहे मित्रांनो. सगळ्यात मोठा जी काय आहे ना ती घडामोड ती तुम्हाला स्कोरमध्ये दिसेल. तुमचे मार्क वाढलेले आहेत मित्रांनो. येथे सगळ्यात अगोदर Googleवर तुम्ही सी सेल 2026 येथे तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही क्लिक करा. आता इथे क्लिक केल्यानंतर सगळ्यात वर जी काही साईड आहे, आपल्याला आता निकाल चेक करायचा आहे. सगळ्यात वर जी काही साईड आहे, ती आता तुम्ही पाहू शकताय. ही निळ्या कलरमध्ये आहे. होम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल सी सेल. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, सी सेलची ही वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायची. चला आपण आता क्लिक करूया आणि निकाल आपण चेक करतोय. निकाल कसा चेक करायचा ते पाहूया. थोडंसं आज निकाल लागला त्यामुळं वेबसाईट एक काही सेकंदापुरती थोडीशी ही होत आहे, वेट होत आहे. आता याची जर असं पाहिलं तुम्ही, तर इथे तुम्हाला कोठे जायचंय नेमकं, तर ते हे आपण पाहणार आहे. इथे कोठे जायचंय, तर तुम्ही इथे 2 प्रकारे तुम्ही निकाल पाहू शकता. एक म्हणजे तुम्ही इथे तुम्हाला एक इथे दिसत कॅन्डिडेट जे काही दिसत आहे. कॅन्डिडेट हे पहा इथे कॅन्डिडेट जो काही लाल एरो दिसतोय तो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही दुसऱ्या प्रकारे इथे सगळ्यात उजव्या बाजूला इथे बघा तुम्ही हे दिसत आहे तुम्हाला. मी पुन्हा एकदा स्क्वेअर करतो पहा. हे पहा इथे. येथे पण तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे 2 प्रकारे तुम्ही कुठेही क्लिक करून तुम्ही हे जे काय ते तुमचं वेबसाईट ओपन करू शकता. आता यामध्ये करत असताना मित्रांनो तुम्ही थोडंसं पहा. आता इथे मी काय सगळ्यात अगोदर हे पहा. मी इथे कॅन्डिडेटवर गेलो. कॅन्डिडेटवर गेल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस जी काही सगळ्यात वरचा टॅब आहे, तो आहे आणि त्यानंतर दुसरा टॅब आहे. हा टॅब आहे जो पिवळ्या कलरमध्ये झालेला आहे बघा. त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगळा जे काही आहे ना, तो डेस्कटॉप साइज विंडोज ओपन होईल. चला आपण मग क्लिक करूया तिथे. मित्रांनो सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुमचं जे काय आहे ना, ते तिथे नॉर्मलायझेशन झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही अगोदर 1 महिन्यापूर्वी किंवा एक 20-25 दिवसापूर्वी एक तुम्ही तुमची उत्तरपत्रिका चेक केली होती, की त्यांचं उत्तर काय आणि तुमचं उत्तर काय. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हा शिक्षक भरतीचा हा चॅनल आहे. मित्रांनो तुम्ही बी-एडला जे काही ॲडमिशन घेताय, ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला टी पेपर क्रमांक 2 देणं गरजेचं आहे 6 ते 8 साठी. त्यामुळं आपण जे काही हे करत आहे मार्गदर्शन त्या संदर्भात आपण टी परीक्षेसंदर्भात जे काही मार्गदर्शन आहे ते पण आपल्या चॅनलवर आहे. त्याचबरोबर टेट परीक्षा जी शिक्षक भरती, जे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी गेले 7 वर्ष झालं मी याच्यामध्ये काम करत आहे आणि सगळं अतिशय परिपूर्ण नॉलेज देत आहे. कशा पद्धतीने पेपर येतात वगैरे. त्यामुळे सर्व मित्रांनो जे कोण बी-एड-सी-ई-टी देणार असतील किंवा जे ऍडमिशन घेणार आहेत त्यांनी तो आपला चॅनल फॉलो करा कारण तुम्हाला भविष्यात उपयोगी आहे. चला आपण मुख्य मुद्द्याकडे जाऊया. हे पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सी जे काही एक्झामिनेशन पोर्टल त्याच्यावर क्लिक केलं. आता हे क्लिक केल्यानंतर ही विंडोज ओपन झालेली आहे. आता विंडोज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं इथे इन करायचं साइन इन. तर रजिस्ट्रेशन ईमेल आयडी टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. आणि हे करत असताना तुम्हाला तुमच्या मेल आयडीवर जर पासवर्ड नसेल तर मेल आयडीवर तुमचा पासवर्ड आलेला आहे. आता हे करत असताना मी हे टाकलेलं आहे. मी थोडंसं ब्लर करतोय मित्रांनो आणि हे करत असताना सगळ्यात खाली येथे तुम्हाला काय दिसतंय तर साइन इन दिसतंय तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय तर येथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली साइन इन करायचं. हे करत असताना मी सांगितलं तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवरती हे जे काय आहेत ना हे आलेले आहे. ईमेल आयडी आणि पासवर्ड आलेला आहे. चला आपण साइन इन करू. साइन इन केल्यानंतर पुढचा टॅब जो असा ओपन झालेला आहे, की तुमचं जे अकाउंट आहे ते तुमचं ओपन झालेलं आहे, की जो तुम्ही फॉर्म भरला होता. आता हे हे तुम्हाला इथे कशावरून समजेल? तर तुम्ही इथे पाहू शकता इथे, की तुमचं इथे जे काय आहे, ते इथे तुमचं नाव आलेलं आहे मित्रांनो. तुमचं जे काही नाव आहे ना, ते इथे नाव आलेलं आहे. आणि जर तुम्ही ह्या नावाच्या इथे पुढे पुन्हा क्लिक केलं, कुठे? तुम्ही जर इथे पुन्हा क्लिक केलं, तर तुमच्या अकाउंटला तुम्ही जाणार ओपन. आपल्याला इथे काही करायचं नाही. आपल्याला आता हे वेगवेगळे टॅब पाहिजे. आता इथे टॅब पाहिजे म्हणजे कोणता टॅब पाहिजे? हा पहा. 1 नंबरचा टॅब कोणता आहे? सी रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. दुसरा आहे प्रोफाइल. इथे तुम्ही जे काही आहे ना, हे टॅबवर क्लिक केलं की ते ओपन होतात. हे प्रोफाइल पण तुमचं ओपन होतं. पुढचं आहे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस कॅप राउंड. हे अजून चालू झाले का? तर अजून झालेले नाहीये. मॉक जे काही ना, ते टेस्ट. ह्या टेस्ट आहेत ह्या आपण सुरुवातीला दिल्या होत्या मित्रांनो. ह्या सुरुवातीला दिल्या होत्या. त्यानंतर पुढे आहे ते हेल्प डेस्क 5 नंबरला आणि 6 नंबरला आहे तुमचं हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड. आता हे करत असताना हे जे काय ते हॉल तिकीट वगैरे आहे. आता आपल्याला हे करताना काय करायचंय ते खाली जायचं आपण थोडंसं. अजून थोडंसं खाली गेलो तर हे पहा. हे जे काही टॅब आहेत ते पुन्हा ओपन झालेले आहे. आता आपण पाहिलं होतं तर हे जे काय मॉक फिजिशियन वगैरे आहेत, हॉल तिकीट
जे काय ऍडमिट कार्ड इथपर्यंत आपण आलो होतो. तर आता पुढचा टॅब होता 7 नंबरचा, तो म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकर. ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणजे मित्रांनो कोणता? तर आपण ज्यावेळेस आपली उत्तरपत्रिका आली होती, आपण चेक केली होती, त्याच्यावर क्लिक करून कोणते प्रश्न आपल्याला चुकीचे वाटतात, की ज्यांचे त्यांनी उत्तर दिली होती आणि आता आपली उत्तर वेगळी आहेत, त्याला प्रूफ द्यायची होती. त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्कोर कार्ड. त्यानंतर एरा आहे आणि नोटिफिकेशन आहे. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय आहे मित्रांनो? तर हे पहा, आपल्याला महत्त्वाचं म्हणजे 9वा स्कोर कार्ड. आता हे स्कोर कार्ड आलेलं आहे. आता काय करायचंय? हे स्कोर कार्ड आपल्याला ओपन करायचंय. मित्रांनो, सगळ्यांनी आपला हार्दिक युट्यूब चॅनल आहे. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम आणि तुमच्या मित्रांपर्यंत याची लिंक शेअर करा. कारण विथ प्रूफ मी दाखवणार आहे स्कोर कार्ड कसं ओपन करायचं. आणि मित्रांनो, जर कोणी मागे तुमचं जर पाहिलं असेल, की ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये तुमची जी काही प्रश्नांची उत्तरं आणि त्यांची सीईटी सेलची प्रश्नांची उत्तरं ह्याच्यावरून तुम्ही तुमचा स्कोर कार्ड काढला होता. परंतु ह्यामध्ये असा मोठा बदल झाला मित्रांनो, दरवर्षी हे नॉर्मलायझेशन होतं. तर ठीक आहे, आपण आता स्कोर कार्डवर जाऊया. हे पहा, स्कोर कार्डवर मी क्लिक करतो. स्कोर कार्डवर क्लिक केल्यानंतर थोडं पुढे तुम्हाला 2 टॅब दिसतील. आता 2 टॅब कोणते दिसतील? तर पहा, हा एक टॅब दिसेल तुम्हाला. कोणता? एम-एच-बी-एड जनरल आणि दुसरा दिसेल तो तुम्हाला एम-एच-बी-एड जो काय पुन्हा बी-एड एल-सी. आता ह्यामध्ये कोणतं स्कोर कार्ड आपल्याला हे करायचे? आपण फॉर्म भरलेला आहे. जर आपण आपली 15वी झालेली आहे, त्यानंतर आपण परीक्षा दिलेली आहे, तर त्यानुसार आपल्याला हे स्कोर कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आता हे करत असताना इथे पहा, मी पहिलं जे काय आहे ना, पहिला जो काही स्कोर कार्ड त्याच्यावर क्लिक करतो. कोणतं? एम-एच-बी-एड जे काय जनरल गेट स्कोर कार्डवर मी क्लिक करतो. स्कोर कार्डवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचंच अकाउंट आहे, हे अकाउंट ओपन झालेलं आहे. येथे तुमचं नाव वगैरे सगळं आलेलं आहे. हे पहा, येथे तुमचं जे काय आहे, तो तुमचा येथे नंबर आलेला आहे. ॲप्लिकेशन नंबर तुमचा इथे आलेला आहे. त्यानंतर तुमचं नाव आलेलं आहे, कोणत्या नावाने आणि गेट डाउनलोड कार्ड. इथे तुम्हाला डाउनलोड करायचंय. कुठे करायचंय? तर तुम्हाला हे जे तुमचं आहे, हे पहा इथे डाउनलोड वरती खाली सगळ्यात खाली तुम्हाला इथे जे काही निळा दिसत आहे थोडासा स्काय ब्लू, त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बात म्हणजे तुमचं स्कोर कार्ड जे तुम्ही अगोदर चेक केलं होतं, तुमचं मार्क त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे, नॉर्मलायझेशन झालेलं आहे. आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय नेमकं तेही सांगतो. त्या अगोदर मित्रांनो हे डाउनलोड करूया. आपण डाउनलोड करूया. अशा पद्धतीने तुमचा हा जो काही निकाल आहे तो डाउनलोड झालेला आहे. हे पहा, आता यामध्ये पाहिलं तुम्ही तर थोडंसं मी ब्लर करतो बरं का मित्रांनो. थोडंसं ब्लर करतो मी. आता हे तुमचं सगळं फोटो वगैरे आलेलं आहे, तुमचं सगळं आलेलं आहे. तो त्या इथे तुमचं आधार कार्ड आलेलं आहे, तुमचं कॅन्डिडेट नेम आलेलं आहे तुमचं. त्यानंतर तुमचं जर डेट ऑफ बर्थ आहे ते पण आलेलं आहे. त्यानंतर तुमचं अ, हे आहे कोणतं? आपला अपार आयडी ज्यांनी काढला असेल तो पण आलेला आहे. आता आपण पुढे जाऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. हां, हे पहा. येथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, येथे तुम्हाला पाहायला मिळेल. काय पाहायला मिळेल? तर येथे एम-एच-बी-आय हे जे काय आहे, ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे पहा, मी पुन्हा एकदा दाखवतो. डेट ऑफ रिझल्ट ही आजची आहे 13 तारखेची आणि तुमचा निकाल आहे, तो इथे तुम्ही पाहू शकता. हे पहा 77.295 284 किंवा 28 अशा पद्धतीने आलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता, हा तुमचा स्कोर कार्ड आलेला आहे, तुमचा स्कोर. म्हणजेच तुम्हाला किती पडले तर जवळ-जवळ 77.29 77.30 जे काही पर्सेंटेज तुम्हाला आहे ते तिथे पडलेले आहे. अशा पद्धतीने हा निकाल आहे तुमचा. इथे पहा मी पुन्हा थोडंसं हे करतो बघा, थोडंसं हे केलेलं आहे अशा पद्धतीने. हा निकाल आलेला आहे. आता हे निकालाला मी थोडंसं झूम करतो बरं का, मी तुम्हाला दिसेल अजून थोडंसं. हे पहा. इथे दिसतंय का तुम्हाला आता? तुम्हाला इथे दिसत असेल आता. अशा पद्धतीने हा निकाल तुमचा आलेला आहे. हा निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता. हे पहा, येथे तुमचा स्कोर कार्ड आलेला आहे. हा 77.295 हा तुमचा स्कोर कार्ड आलेला आहे आणि निकाल पाहिला तर तुम्ही निकाल पण आजच लागलेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुमचं हे जे काय आहे, हा निकाल आलेला आहे. आता इथून पुढे प्रोसेस काय आहे मित्रांनो? इथून पुढे प्रोसेस काय आहे तेही सांगतो मी. आता इथून पुढची प्रोसेस जी काय आहे, ती म्हणजे आता तुम्हाला पुन्हा एक फॉर्म भरायचा असतो. जो काही आता कॅप राउंड लागतील. कॅप राउंड 1, 2, 3 असे राउंड लागतील. त्यामध्ये तुम्हाला त्या अगोदर ₹1000 फी देऊन तुम्हाला तुमचा जो काय आहे फॉर्म पुन्हा भरायला लागतो. कारण तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार असतं. तर अशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी तुम्ही सर्वांनी आपल्या ह्या हार्दिक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या परिवारात तुम्ही सामील व्हा, जॉइन करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि हा निकाल आता तुमचा आलेला आहे. तुम्हाला चांगले मार्क पडलेले आहे. आता हेच सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, जे काही आपण ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये जाऊन आपली उत्तरपत्रिका पाहिली होती त्यावेळेस मार्क होते 58. सॉरी 64 मार्क होते आणि आता झालेले आहेत 77 म्हणजे जवळ-जवळ एक 13 मार्क इथे वाढलेले आहेत. का वाढले? तर नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन म्हणजे काय मित्रांनो? तर सगळ्यांना तुम्हाला माहीत नसेल. नॉर्मलायझेशन म्हणजे पहिल्या दिवशी जर पेपर झाला असेल, तर पहिल्या दिवशी टॉपच्या विद्यार्थ्याला मार्क किती होते? त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपर झाला असेल, तर दुसऱ्या दिवशीच्या टॉपच्या विद्यार्थ्याला मार्क. कारण का? तर ऑनलाईन परीक्षा असतात, वेगवेगळ्या बॅचमध्ये परीक्षा असतात. त्याचं सरासरी त्यांनी काढलं जातं.
तर आता हे स्कोर कार्ड तुम्ही डाउनलोड करा आणि जो इथून पुढे प्रोसेस असेल ती प्रोसेस मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे टीईटी परीक्षा. टीईटी परीक्षा म्हणलं तर आपल्याला हाडके सर हे नाव हे तुम्हाला माहितीच असेल. त्याचबरोबर टेट परीक्षा. सगळ्यात अगोदरपासून आपण सगळ्यांना परिपूर्ण फ्रीमध्ये असं मार्गदर्शन करतोय. आपले क्लास वगैरे काही नाहीये. परंतु आपण अतिशय छान पद्धतीने आपला टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून आपण पीडीएफ वगैरे टीईटी परीक्षा, टेट परीक्षा सर्व मार्गदर्शन करतो. त्यामुळे सर्वांनी आपला हाडके सर युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. अशा पद्धतीने हे जे काय आहे ते आता आपलं हे स्कोर कार्ड आपल्याला आलेलं आहे. ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं मी तुम्हाला सांगितलंय. ते करून घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. सर्वांनी आपला हाडके सर युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा.